सियावर रामचंद्र की जय. महर्षी दुर्वासाच्या शापाच्या भयाने लक्ष्मणाने रामचंद्रांना दुर्वासा आल्याचा निरोप दिला करा. पण काळ निघून गेला आणि काळ निघून गेल्यामुळे आता लक्ष्मणाला मृत्यूदंड देणं आवश्यक आहे. आणि याच मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी दुसऱ्या दिवशी रामचंद्रांचा दरबार भरलेला आहे. रामचंद्र दरबारात आहेत. सगळे दरबारातले मान्यवर, मंत्रीगण, सगळे कुलगुरू हजर आहेत. आणि या सगळ्यांच्या समोर रामचंद्रांनी रात्री घडलेला प्रसंग सांगितला आहे. असं झालं होतं. मी शब्द दिला होता त्या महात्म्याला. त्या महात्म्यांच्या उपस्थितीमध्ये असतानाच ते बोलणं ऐकायला लक्ष्मणाला, आणि आता लक्ष्मणाला मला मृत्यूदंड दिला पाहिजे. रामचंद्रांच्या समोरचं संकटच वेगळं आहे. ते म्हणाले, लक्ष्मणाला दिलेला मृत्यूदंड हा माझ्यासाठी पण मृत्यूदंडच असेल. लक्ष्मणाच्या शिवाय मी नाही राहू शकत. तेव्हा दरबारातील काही सुमंत्रांसारखी, कुलगुरूंच्यासारखी मंडळी उठतात आणि म्हणतात की महाराज, लक्ष्मणाला मृत्यूदंड देणे ही राजाला मृत्यूदंड दिल्यासारखी शिक्षा असेल तर तो मृत्यूदंड देऊ नये. ते म्हणाले, असं करता पण येणार नाही. लक्ष्मण पण म्हणतोय असं करता येणार नाही, कारण रामचंद्रांनी त्यांना सांगितलंय की मी मृत्यूदंड देईल. रामचंद्रांना आपल्या शब्दापासून माघार घेता येणार नाही, तेव्हा मला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी. कुलगुरू वशिष्ठ उभे राहतात आणि कुलगुरू म्हणतात की मृत्यूदंड ही शिक्षा राजाने लक्ष्मणाला दिलीच पाहिजे असं नाही. मग मृत्यूदंडा इतकीच एक समांतर शिक्षा आहे. कोणती? ते म्हणाले, मृत्यूदंडा इतकीच समांतर शिक्षा म्हणजे त्याग करणे. लक्ष्मणाचा त्याग रामचंद्रांनी करावा आणि त्यांना नगराच्या बाहेर घालवून द्यावं, म्हणजे लक्ष्मणाचा मृत्यूदंड दिल्यासारखंच होईल. हा परित्याग मृत्यूदंडाच्या समकक्ष आहे. त्यामुळं आपल्या भावाला मारलं असा विषादही रामचंद्रांना वाटणार नाही आणि त्याचं पालनसुद्धा होईल. रामचंद्र म्हणाले, कोणत्याही अर्थाने ती शिक्षा मलाच आहे. शेवटी लक्ष्मणाला मृत्यूदंड न देता त्याग करावा असं ठरतं. आणि ज्या भावासोबत पूर्ण आयुष्य अत्यंत प्रेमाने घातलं आहे, ज्यांनी संपूर्ण निष्ठेने रामचंद्रांची सेवा केली आहे, त्या लक्ष्मणाच्या विषयात रामचंद्र शिक्षा द्यायला उभे आहेत. आणि शिक्षा देण्यापूर्वी ते लक्ष्मणाला प्रश्न विचारतात, लक्ष्मणा, माहीत होतं तुला याची गंभीर शिक्षा मिळणार आहे. का रे? का असं केलंस? तू थांबवू शकला असतास. तू स्वतःला आत येण्यापासून थांबवू शकला असतास. केलं नाहीस तू. का घडलं असेल असं? लक्ष्मण सजल नेत्रांनी रामचंद्रांच्या समोर उभा आहे आणि म्हणतो, हे बंधू, माझा जीव गेला असता आणि मला शाप मिळाला असता तर मी कधीच आत आलो असतो, म्हणजे मग आत आलो नसतो. तुम्हाला असं कधी येऊन ते ऐकायचा प्रसंगही आला नसता. कदाचित दुर्वासानी माझी गर्दन उडवली असती, माझी मान उडवली असती, तरीही पर्वा नव्हती. मी तो शर्तभंग केला नसता. मग कशामुळे केलास तू असं? तेव्हा लक्ष्मण म्हणाला, दुर्वास बाहेर उभे होते. माझ्या कोणत्याही विनंतीला ते ऐकायला तयार नव्हते. आणि शेवटचा पर्याय म्हणून दुर्वासानी मला धमकीच दिली की लक्ष्मणा, रामचंद्रांच्याकडे तू माझा निरोप देणार नसशील तर मी अयोध्या भस्मसात करून टाकेन. बंधू, माझ्या जीवापेक्षा, माझ्या प्राणांच्या पेक्षा मला सगळ्यात प्रिय काय असेल तर ती अयोध्या. या अयोध्येचा राजा वनात जातोय म्हणून त्याच्यासोबत वनात जाऊन त्या अयोध्येच्या राजाचं रक्षण आणि सेवा करण्याचं काम मी केलं. ही अयोध्या सुखात असावी, सुखात राहावी असं मला कायम वाटतं. आणि माझी अयोध्याच दुर्वासा भस्मसात करणार असतील
तर मग माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? मला अयोध्येच्या सुरक्षिततेपुढे माझ्या जीवाची चिंताच वाटली नाही, म्हणून मी आत येण्याचा निर्णय घेतला. गदगदलेल्या स्वरात रामचंद्राने लक्ष्मणाकडे बघितलं आणि एक वाक्य ते बोलले. मी कालच्या भागात तुम्हाला म्हटलं होतं की एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे, या सगळ्या कथेला वेगळाच वळण देणार आहे, आपल्या सगळ्यांच्या मनातल्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे. रामचंद्र म्हणतात, लक्ष्मणा, अयोध्या भस्मसात करीन या दुर्वासांच्या एका वाक्यानं तू आपल्या प्राणाचं बलिदान करायला निघालास. तू त्या अयोध्येतील एक राजकुमार होतास. विचार कर, मी राम तर अयोध्येचा राजा आहे. या अयोध्येपुढे कोणतीही गोष्ट महत्त्वाची असत नाही. मी राजा राम आहे, अयोध्येचा राजा राम आहे. त्यामुळे पती राम, पिता राम, बंधू राम, पुत्र राम या सगळ्याच्या पेक्षा राजा राम म्हणून माझा धर्म मला अयोध्येलाच वाचवायचं सांगत होता. राजाने आपल्या राज्याचं कल्याण करणे आणि त्यासाठी कुटुंब सुखाचा त्याग करणे हाच असतो राजधर्म. हाच असतो राजधर्म. राजाने राजधर्माचं पालन करायचं असतं, कुटुंब धर्माचं नव्हे. मला वाटतं रामचंद्रांच्या या एका वाक्यात रामचंद्रांच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या निर्णयाचं सार तुमच्या लक्षात येईल. राजाच्या मनात, राजाच्या विषयी प्रजेच्या मनात जरासाही हीनत्वाचा, नीचत्वाचा भाव येऊ नये यासाठी रामचंद्रांनी काम केलंय. सगळ्या निर्णयांचं सार इथे आहे. माझ्यासाठी माझी अयोध्या महत्त्वाची होती रे, आणि हाच असतो राजधर्म. लक्ष्मणा, तू तुझा राजधर्म निभावलास, मी माझा राजधर्म निभावलाय. आता मी तुला मृत्युदंडापेक्षाही भयंकर शिक्षा देतोय. खरं तर ही शिक्षा राजाराम स्वतःलाच देतोय, कारण बंधू म्हणून तुझ्याशिवाय राहणं मला शक्य नाही. लक्ष्मणा, जा, या क्षणी मी तुझा त्याग करतोय. ही अयोध्या सोडून तू जा. डबडबलेत डोळे, कंठ अवरुद्ध झालाय. जा, तुझा त्याग करतोय हे म्हणणं सुद्धा रामचंद्रांच्यानी शक्य होत नाही. अख्खी सभा डोळ्यात आसवं आणतेत आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातली आसवं तर थांबतच नाहीत. रामचंद्रांच्या शिवाय जगणं का जगणं आहे? आयुष्यात राम नसेल तर जगायचं कशासाठी, हा एकच प्रश्न त्याच्या मनामध्ये आहे. जड पावलांनी लक्ष्मण तसाच अयोध्या नगरीच्या बाहेर 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 जातोय आणि शरयू नदीच्या तीरावर उभा आहे आणि तोच देवाची प्रार्थना करतोय, हे परमेश्वरा, माझ्या बंधूच्या शिवाय माझं जगणं जगणंच नाही आहे. या जगण्याला अर्थ तरी काय? मी माझाच श्वास अवरुद्ध करतोय आणि मी आता स्वतःलाच मृत्यूच्या हवाली करतोय. लक्ष्मणानं आपला श्वास अवरुद्ध केलाय, थांबवलाय आणि योगाच्या माध्यमातून या शरीराला निचेष्ट केलंय. तेवढ्यात इंद्रदेव अवतीर्ण होतात आणि लक्ष्मणाला श्रीरामचंद्रांच्या त्या 1/4 अंशाला आपल्या सोबत घेऊन स्वर्गलोकाकडे जातात. स्वर्गलोकात लक्ष्मणाचं प्रचंड स्वागत होतं आणि क्षीरसागरात विष्णू यायच्या आधी लक्ष्मण तिथे स्थानापन्न होऊन जातो. लक्ष्मण स्वर्गारोहण केलेला असतो आणि आता इकडे अयोध्येच्या महालात रामचंद्र अत्यंत दुःखी, कष्टी अवस्थेत आपल्या निर्वाणाची तयारी करतायत. काय घडतंय ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.